यंदाचा सरसकटचा पीक विमा जो राज्य सरकारने किमान 17,500 रुपयाचा जो मंजूर केलेला आहे, तर तो पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा यंदाचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, याचबरोबर हेक्टरी किती रुपये जमा होणार, कोणत्या पिकासाठी जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याची संपूर्ण राज्यातल्या संपूर्ण 34 जिल्ह्याची माहिती आणि संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातल्या सर्वप्रथम 34 जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करूया, कारण की कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे की आता लवकरच किमान 17,500 रुपये आणि जास्तीत जास्त हेक्टरी 52,000 रुपयापर्यंतचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, मक्का असेल, कांदा असेल, याचबरोबर कापूस असेल म्हणजेच कपाशी असेल किंवा तूर असेल, या सर्व पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्य सरकारने राज्याचं अनुदान दिलेलं आहे, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा हिस्सा दिलेला आहे आणि केंद्राचं सुद्धा अनुदान भेटलेलं आहे, त्यामुळे पीक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। तर याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्ह्यातल्या 9 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विम्याचा लाभ भेटणार आहे। कापणी अंतर्गत, काढणी अंतर्गतच्या अहवालानुसार म्हणजे त्यांचा जे काही 75% पीक विम्यासाठी जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा। आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या उंबरठा उत्पादनाच्या आधारावरती अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे। मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त महसूल मंडळाची उंबरठा उत्पादनाची आकडेवारी 80% पेक्षा नुकसानकारक आलेली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या 7 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा किमान 17,500 रुपये आणि जास्तीत जास्त हेक्टरी 52,000 रुपयापर्यंतचा पीक विमा भेटणार आहे। यानंतरचा मित्रांनो सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। आणि मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे। उंबरठा उत्पन्नाच्या आकडेवारीवर हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा सरसकटचा पीक विमा आता लवकरच भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा। आता मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातल्या 80 पेक्षा जास्त महसूल मंडळाची आपण जर पाहिलं गेलं तर उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6,80,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी असेल, मक्का असेल, कांदा असेल, या सर्व पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा। आता धाराशिव जिल्ह्याची सुद्धा उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी भयंकर नुकसानकारक आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या 46 पेक्षा जास्त मंडळाची ही आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या 6,30,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा यंदाचा सरसकटचा पीक विमा हा भेटणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा हा सोयाबीन या पिकासाठी भेटणार आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या 60 पेक्षा जास्त महसूल मंडळाची उंबरठा उत्पादनाची आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे। लातूर जिल्ह्यातल्या 7,96,947 शेतकऱ्यांना हा यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे। नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। मित्रांनो, परभणी जिल्ह्यातल्या 52 महसूल मंडळाची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे। परभणी जिल्ह्यातल्या 6 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे आणि सरसकटचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। 50% पेक्षा जास्त नुकसान हे उंबरठा उत्पन्नाच्या आकडेवारीमध्ये परभणी जिल्ह्यातला आलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा। आता अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी काढली, जी केंद्राला पाठवली, त्या अमरावतीमध्ये उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी 90 पेक्षा जास्त मंडळाची ही भयंकर नुकसानकारक आलेली आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमाचा लाभ होऊ शकतो। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा। आता नाशिक जिल्ह्यातल्या 66 पेक्षा जास्त महसूल मंडळाची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। 34% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यातल्या 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कांदा असेल, मक्का असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा तूर असेल, या सर्व पिकाचा पीक विमा भेटणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदरीत 62 पेक्षा जास्त महसूल मंडळाची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे। 34% पेक्षा जास्त या जिल्ह्यामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यातल्या 30 महसूल मंडळाची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान जवळपास आपण जर पाहिलं तर सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, मक्का असेल, कांदा असेल किंवा
कपाशी असेल या सर्व पिकाचा किंवा तूर असेल या सर्व पिकाचा पीक भेटणार आहे, कारण की उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी हिंगोली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आलेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आकडेवारी सुद्धा नुकसानकारक आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 90 पेक्षा जास्त महसूल मंडळाची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी नुकसानकारक आलेली आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक वाटपाची शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. जालना जिल्ह्याची सुद्धा नुकसानकारक आकडेवारी आलेली आहे. उंबरठा उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार हे जिल्हा सुद्धा नुकसानकारक मध्ये आहे. त्यामुळे जसे कृषी मंत्र्यांनी माहिती दिली त्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण जे आहे तर ते होणार आहे. मित्रांनो, यानंतरचे काही जिल्हे बघूयात ज्याच्यामध्ये हिंगोली नंतर आपण पाहतोय यवतमाळ जिल्हा. आता यवतमाळ जिल्ह्याची सुद्धा आकडेवारी ही नुकसानकारक आलेली आहे. जी काही यवतमाळची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी काढली त्या आकडेवारीनुसार यवतमाळमध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक हा वाटप होऊ शकतो. त्यानंतर अकोला जिल्ह्यातले सुद्धा 3,47,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा पीक वाटप होऊ शकतो. अकोला जिल्ह्याची सुद्धा जवळपास 50 पेक्षा जास्त महसूल मंडळाची 52 महसूल मंडळाची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी जी आहे तर ती नुकसानकारक आलेली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरसकटच्या पीक विम्याचं वितरण जे आहे ते होऊ शकतं. त्यानंतर वाशिम जिल्हा. आता मित्रांनो, वाशिम जिल्हा हा विदर्भातला हा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त जिल्हा आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे. आता वाशिम मध्ये सुद्धा जी काही उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी काढली ती सुद्धा नुकसानकारकच आहे आणि त्याच आधारावरती वाशिम मध्ये सुद्धा एकंदरीत 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटच्या पिकाचा लाभ हा होऊ शकतो. त्यानंतर आता वर्धा, आता हेच विदर्भातले जिल्हे ज्याच्यामध्ये वर्धा असेल, सांगली असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल किंवा त्यानंतर आता काही दुसरे जिल्हे म्हणजे पुणे असेल, नंदुरबार असेल, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा या सुद्धा जिल्ह्याची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी नुकसानकारकच आलेली आहे. ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी, जालना म्हणजे एकंदरीत राज्यातल्या संपूर्ण 34 जिल्ह्याचा विचार केला तर 34 जिल्ह्याची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी राज्य सरकारने केंद्राला सादर केलेली आहे आणि आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक वाटप होणार आहे. आपण जर पाहिलं तर काल दत्तात्रय भरणे म्हणजे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पीक वाटपावरती बोलले, पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारला आणि याच्यावरती त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की जवळपास लवकरच पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. राज्य सरकारनं राज्याचं अनुदान दिलेलं आहे. केंद्रानं सुद्धा केंद्राचं अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा हिस्सा सुद्धा म्हणजे तिन्ही प्रकारचं अनुदान हे विमा कंपन्यांना वितरित झालेलं आहे. म्हणजे आता राज्य सरकारकडून असेल, केंद्र सरकारकडून असेल किंवा शेतकऱ्यांचा हिस्सा तर ऑलरेडी दिलेलाच असतो. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे. परंतु पीक विम्याचं वितरण का होत नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले आहे की पीक विमा जी साईट आहे, पीक विमा वाटपाची जी साईट आहे त्याच्यावरती काही तांत्रिक बिघाड आहे, तांत्रिक एरर आहे, त्यामुळे हा पीक विमा वाटप होत नाही. परंतु तो लवकरच सुधारित करून आम्ही लवकरच येणाऱ्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण हे करू अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा दिवस आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये सुद्धा विरोधकांच्या माध्यमातून, विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पीक विमा वाटपाचा तिढा हा सुटू शकण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.